नमस्कार. आज आपण केसांसाठी अतिशय गुणकारी असे हेअर ऑइल घरच्या घरी कसे करायचे हे बघूया. तुमचे केस गळत असतील, डोक्यात कोंडा झाला असेल, डोक्याला खाज येत असेल, केसांना फाटे फुटत असतील, वयाआधीच केस पांढरे व्हायला लागले असतील, अशा असंख्य समस्यांवरती गुणकारी असे एकच हेअर ऑइल. हे हेअर ऑइल तुम्ही जर का फक्त एकदा वापराल ना, मार्केटचे कोणतेही महागडे हेअर ऑइल तर वापरणे बंदच कराल. मी भरपूर वर्षापासून अशाच प्रकारचं हेअर ऑइल करून डोक्याला लावत असते. याआधी सुद्धा मी अशा वेगवेगळ्या हेअर ऑइलचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याला भरपूर असे व्ह्यू आलेले आहे. लाखो मिलियनमध्ये व्ह्यू आहे आपल्या त्या व्हिडिओला आणि त्यासोबतच छान छान अशा कमेंट सुद्धा आहे का ताई अशा प्रकारचं हेअर ऑइल आम्ही घरी करून पाहिलं, माझ्या केसांना खूप असा फरक पडलेला आहे. तर मैत्रिणींनो, ह्या तेलामुळे केसांच्या कुठल्याही समस्या असो त्या सॉल्व्ह होतात. तुम्ही घरी सुद्धा करू शकता हे तेल आणि जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर मग नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता. चला तर मग बघूया. भरपूर असं गुणकारी हेअर ऑइलसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर या ठिकाणी मी आवळ्याचा खीस करून घेतलेला आहे. सोबतच ह्या वाटीमध्ये नागर मोथा घेतलेला आहे. तर ह्या वाटीमध्ये मेथी दाणे घ्यायची आहे, जवस घ्यायची आहे, कोलोंजी घ्यायची आहे. तर या ठिकाणी अर्धा किलो आवळ्याचा असा बारीक खिसणीवरती खीस करून घेतलेला आहे. तर ह्या प्लेटमध्ये जास्वंदाची पानं घेतलेली आहे. त्यानंतर कडुलिंबाची पानं घ्यायची आपल्याला. त्यानंतर जास्वंदाची फुलं घेतलेली आहे. बघू शकता या ठिकाणी भरपूर अशी फुलं घेतलेली आहे. आणि ह्या प्लेटमध्ये घेतलेली आहे रोजमेरी. रोजमेरी ही केसांसाठी खूप अशी गुणकारी आहे. यामुळे केस स्ट्रॉंग होतात आणि केस वाढायला लागतात. त्यानंतर कोरफड घेतलेला आहे आणि काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला यामध्ये 2 ते 3 साहित्य ऍड करायचं आहे. त्यामध्ये आहे एरंडलचे ऑइल म्हणजेच कॅस्ट्रॉल ऑइल. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे महत्त्वाचं ते म्हणजे हेअर ऑइल. तर मी या ठिकाणी पॅराशूटच्या काही बाटल्या घेतलेल्या आहे. तर साधारण 3.5 ते 4 लिटर पॅराशूट हेअर ऑइल घेतलेलं आहे मी या ठिकाणी. तुम्ही जे कच्ची घाणीचं तेल येतं ना नारळाचं ते सुद्धा घेऊ शकता. पण माझ्या सर्व मैत्रिणींना कच्ची घाणीचं तेल अगदी सहज उपलब्ध होणं हे काही शक्य नाही. म्हणून या ठिकाणी मी पॅराशूटचं हेअर ऑइल वापरलेलं आहे. हे सुद्धा छान असतं. तर 600 ml ची ही बाटली आहे. तर 5 बाटल्या घेतलेल्या आहे आणि ही 500 ml ची बाटली आहे. तर अशा या ठिकाणी मी 6 बाटल्याचा वापर केलेला आहे. साधारण 3.5 ते 4 लिटर आपलं हे तेल होणार आहे या ठिकाणी. चला आता हेअर ऑइल कसं करायचं ते पाहूया. तेल आपण जास्त क्वांटिटीमध्ये करत आहोत ना, म्हणून या ठिकाणी मी ही शेगडी घेतलेली आहे गॅसची. गॅस चालू करून घेते आणि आपल्याला घ्यायची आहे लोखंडाची कढई. तर शक्यतो मैत्रिणींनो, लोखंडाच्या कढईमध्ये हे तेल केल्याने 100% केसांना फायदा पडतो. जर का तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही इतर धातूची कढई वापरू शकता. पण जर का असेल तर मग शक्यतो लोखंडाच्या कढईमध्येच हे तेल करा. कढई गॅसवरती ठेवली. गॅस अगदी मंद करायचा आहे किंवा नाही चालू केला तरी सुद्धा चालेल. सगळं तेल आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. आता तुम्हाला जेवढ्याही क्वांटिटीमध्ये हे तेल करायचं आहे त्यानुसार तुम्ही हे तेल करू शकता. सगळं तेल हे काढून घेतलेलं आहे मी या ठिकाणी. बघू शकता कढईमध्ये टाकलं. त्यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे ना, ते साहित्य यामध्ये टाकायचं आहे. सुरुवातीला टाकते मेथी दाणे. मेथी दाणे आपल्या केसांसाठी खूप असे हे गुणकारी आहे. आपल्या घरातच हे उपलब्ध असतात. घ्यायचे आपल्याला नागरमोथा आणि जवस. जवस, मेथी दाणे हे आपल्या किचनमधले साहित्य आहे. त्यासोबतच कलोंजी सुद्धा आपल्या किचनमध्येही असतेच. आणि सध्या आवळ्याचं सीझन आहे. आवळा सुद्धा आपल्याला अगदी सहज उपलब्ध होऊन जातो. आवळा असा छान खिसून घ्यायचा किंवा सुरीने चिरून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा आवळा बारीक करू शकता. मी अगदी बारीक खिसणीने आवळ्याचा खीस करून घेतलेला आहे. अर्धा किलो आवळ्याचा खीस करून घेतलेला अशा प्रकारे हा तेलामध्ये टाकते. सोबतच जास्वंदाची फुलं घेतलेली आहे. तर जर का ताजी फ्रेश फुलं तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही वाळलेली फुलं सुद्धा वापरू शकता या ठिकाणी. तर काही ताजी फुलं आहे तर काही काल उगवलेली फुलं आहे. तर अशी मी ही 2 दिवसाची फुलं घेतलेली आहे जास्वंदाची. जास्वंदाच्या फुलामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे केस गळणं लगेचच थांबतं. लिंबाचा पाला घ्यायचा आपल्याला, कडुलिंब. यामुळे आपल्या डोक्यामध्ये कोंडा वगैरे असतो ना किंवा डोक्याला खाज येत असते ती पूर्णपणे नाहीशी होते.
हे सगळं साहित्य आपण फुलं घेतलेली आहे, कडुलिंबाची पानं घेतलेली आहे, जास्वंदाची पानं घेतलेली आहे. सगळं साहित्य मी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण झाडावरती माती, धूळ वगैरे त्यावरती असू शकते. तर स्वच्छ धुतली आणि त्यानंतर मग कापडावरती पसरून घेतली आणि सगळं पाणी त्यातलं पुसून घेतलेलं आहे. यावरती अजिबात पाणी नाही. जास्वंदाची पानं सुद्धा टाकलेली आहे. त्यानंतर रोजमेरी टाकायची आपल्याला आणि त्यानंतर घेतलेले आहे कोरफड आणि कडीपत्त्याची पाने. कोरफडाची पानं सुद्धा आधी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर अशी बारीक चिरायची आहे, कात्रीने कट करून घेतलेली आहे. आणि कडीपत्ता सुद्धा आधी स्वच्छ धुवून घेतला आणि कापडाने पुसून तो कोरडा करायचा आहे. त्यानंतरच हे साहित्य आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे. गॅस चालू केल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. बघू शकता कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आणि अजिबात हे तेल होताना आपल्याला घाई करायची नाही. अगदी मंद गॅसवरतीच हे तेल छान होतं, म्हणजे कुठली यामधली वस्तू जळत नाही. पूर्ण जो अर्क असतो ना तो छान असा बाहेर येतो, अगदी गॅस मंद ठेवला तर. अधूनमधून अशा प्रकारे हे तेल आपल्याला मिक्स करायचं आहे. सुरुवातीला आता सगळं साहित्य घातलं आहे ना, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. सगळं साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग सोडून द्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. बघू शकता अगदी हळूहळू तेलाचा रंग हा बदलायला लागलेला आहे. म्हणजे यामध्ये आपण जे साहित्य घातलेलं आहे ना, त्याचे ते गुणधर्म तेलामध्ये उतरायला लागलेले आहे. आपण 4 ते 5 मिनिटांनी सुद्धा हे ढवळलं तर काही हरकत नाही, कारण गॅस आपण कुठेही मोठा केलेला नाही. पण एकदम सोडून द्यायचं सुद्धा नाही, असं अधूनमधून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. म्हणजे सगळे जे साहित्य आपण यामध्ये घातलेले आहे ना, ते एकसारखे असे यामध्ये या तेलामध्ये शिजले जातील आणि संपूर्ण साहित्याचा एक सारखा असा अर्क निघेल. बघू शकता हळूहळू अशा प्रकारे या साहित्याचा रंग बदलतो. कमी गॅसवरती बघू शकता अगदी छान असे बारीक हे बबल्स निघत आहे आणि अगदी मंद गॅसवरती हे तेल उकळत आहे. साधारण 2 तास हे तेल होण्यासाठी लागलेले आहे. बघू शकता साहित्य जाळायचं सुद्धा नाही, असं छान हे झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आपल्याला आणि ही जी तेलाची कढई आहे ना, ही खाली उतरून ठेवायची आहे. जास्त काळं सुद्धा साहित्य करायचं नाही, फक्त त्याला अगदी हलका तांबूस रंग येऊ द्यायचा आहे. यानुसार सगळं साहित्याला तांबूस रंग आलेला आहे. आपण घेतलेली ही कढई ना लोखंडाची आहे. पूर्ण लोहतत्वाचे गुण या तेलामध्ये उतरावे त्यासाठी 24 तासासाठी किंवा त्यापेक्षाही अधिक वेळासाठी लोखंडाच्या कढईमध्येच आपल्याला हे तेल राहू द्यायचं आहे. 24 तास किंवा त्यापेक्षाही अधिक वेळासाठी आपण हे तेल लोखंडाच्या कढईमध्ये राहू देऊ शकतो. तर काल दुपारी मी हे तेल केलं आणि आज संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता तेलच थोडंसं एक काळपट झालेलं आहे, म्हणजे लोखंडाचे जे गुण असतात ना ते तेलामध्ये उतरलेले आहे. तुम्ही मेहंदी सुद्धा केसांना लावण्याची लोखंडाच्या कढईमध्ये जर का भिजवली ना, ती राहू दिली साधारण 24 तास जरी तुम्ही ठेवू शकता, 12 किंवा 10-12 ताससाठी, तर त्यानंतर ती पूर्ण काळी होते. म्हणजे ते लोहतत्व पूर्ण मेहंदीमध्ये उतरतात. त्यानुसारच हे तेल जर का आपण या कढईमध्ये लोखंडाच्या राहू दिलं तर असं थोडंसे काळपट झालेलं आहे. यामुळेच आपले केस पांढरे होणार नाही आणि पांढरे झालेले जे केस आहे ना ते काळे होण्यास मदत होईल. आता हे जे तेल आहे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर एखादी गाळण तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी मी गाळण घेतलेली आहे आणि तेल हे जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून पातेलं घेतलेलं आहे मोठंच. पातेल्यावरती गाळण ठेवली आणि अशा प्रकारे हे तेल आपल्याला गाळायचं आहे. तर आता मैत्रिणींनो, तुम्ही हे तेल जर का कमी क्वांटिटीमध्ये केलं असेल तर घरात चहा गाळायची गाळण असते त्याच्याने सुद्धा गाळू शकता किंवा एखादी पातळ असा कापड घ्यायचा आहे आणि तो कापड एखादी पातेल्यावरती ठेवून त्यामध्ये हे सगळं तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता तेल गाळून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे,
घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता मैत्रिणींनो, या ठिकाणी सगळं तेल आपण हे गाळून घेतलेलं आहे. पण मात्र हे जे आपण साहित्य यामध्ये टाकलेलं आहे ना तेलामध्ये, त्यामध्ये भरपूर तेल असं अडकून बसलेलं आहे. आता काय करायचं, एखादी पातळ कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं आहे आणि घट्ट असं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं तेल यातलं निघेल. त्यानंतर सुद्धा हे फेकायचं नाही. तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, त्यामध्ये कोरफड टाकायची आहे आणि आपल्या केसांना लावायचं आहे. तर हे साहित्य तुम्ही असं एखादी डब्यामध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून एक वेळेस असा हा पॅक सुद्धा तुम्ही लावू शकता, म्हणजे कुठलीही वस्तू वाया जाणार नाही. आता या तेलामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल, कॅस्ट्रॉल ऑइल, आणखी 3 ते 4 वस्तू ॲड करणार आहे आणि त्यानंतर हे तेल आपल्याला वापरायसाठी मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, हे तेल लहान मुलांपासून तर वयस्कर मंडळीपर्यंत सर्वांनाच वापरता येणार आहे. मुलं मुली दोन्ही सुद्धा हे तेल वापरू शकतात. माझा मुलगा 7वीत आहे आणि लहान मुलगा हा 1लीत आहे. तो सुद्धा हे तेल वापरत आहे. काही साईड इफेक्ट नाही, डोक्याची खाज येणे कमी होते आणि पुढे भविष्यात होणारे पांढरे केस त्याचे होणार नाही, म्हणून मुलं सुद्धा हे तेल माझे वापरत आहेत. तर केसांच्या समस्या या फक्त महिलांनाच असतात असं नाही, तर पुरुष मंडळी सुद्धा हे तेल वापरू शकतात. जर का की डोक्याला खाज होत असेल किंवा टकलं पडायला लागलं असेल, तर मग तुम्ही सुद्धा हे तेल पुरुष मंडळी वापरू शकता. तर मैत्रिणींनो, आता हे तेल डोक्याला लावायचं कसं ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. केस धुण्याच्या 1 दिवस आधी सुद्धा तुम्ही हे तेल लावू शकता. तर लावताना अशा प्रकारे मसाज करत तेल लावायचं आहे. मुळापासून तर शेंड्यापर्यंत लावायचं आहे. तर काही पुरुषांना किंवा काही महिलांना दररोज नारळाचं तेलही लावण्याची सवय असते. त्यानुसार सुद्धा हे तेल तुम्ही वापरू शकता. हे तेल 100% नॅचरली असल्यामुळे तुम्ही ऑर्डर करा. खूप छान असे मऊ केस होत असतात. तर आता मैत्रिणींनो, हे तेल केसाला लावायचं कसं? तर अशा प्रकारे हातावरती तेल घ्यायचं आहे आणि केसांच्या मुळांपासून तर शेंड्यापर्यंत अशा प्रकारे हे तेल लावायचं आहे. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.